ग्रीन मॉर्निंग दोस्तों, स्वागत है आपका अपने ग्रीन प्लैनेट के यूट्यूब चैनल पर। नई वीडियोस के नोटिफिकेशन के लिए सब्सक्राइब बटन और बेल आइकन को दबाना ना भूलें। ग्रीन मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. आज सरांच्या शेतामध्ये आलेलो आहे. सरांचा जो कॉटनचा प्लॉट आहे त्या प्लॉटचे पाहण्यासाठी आपण स्वतः सरांना एक त्यांचा परिचय करून घेऊ. सर, आपला परिचय सांगा. मी जनार्दन हरी बोलवडे, मुक्काम मोहदरी, तालुका मेहकर, जिल्हा बुलढाणा. सर, आता तुम्ही जे हे प्लॉट आहे या प्लॉटला सुरुवातीपासून ग्रीन प्लॅनेटची कोणती ट्रीटमेंट घेतली आणि कशा पद्धतीने घेतली ते एकदा त्याच्याबद्दल आम्हाला कास्तकार बंधूंना माहिती सांगायची. तसं तर मागच्या वर्षीच सोनवणे साहेब मला भेटले. त्यांनी मला ग्रीन प्लॅनेटबद्दल बोलले होते, पण मी त्यांना मागच्या वर्षी म्हणालो मी पुढच्या वर्षी विचार करेन. आणि मग योगायोग असा आला की कापूस लावायचा, तर मग त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही सीड प्रक्रियापासूनच आमच्या औषधाचा वापर तुम्ही करा. आणि मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे मग त्यांचं ते भूमी पॉवर एसटी त्याच्यानंतर खतासाठी खताचं नाव काय त्यांचं भूमी पॉवर. भूमी पॉवर नावाचं खत 12 किलोची बॅग ती वापरली. त्याच्यानंतर फवारणीसाठी आपण सरांना ग्रो नायट्रो क्लीन ब्लूम ही दिले. हो, त्याच्याबद्दल सांगा. हे जे आहे आता आम्हाला नावं बरेचसे जाणत राहत नाही, तर ब्लूम पॉवर हे सुद्धा त्यांनी दिलं. त्याच्यानंतर हे पॉवर प्लांट ग्रो हेही दिलं. अजून त्याच्यामध्ये स्टिकर आहे त्यांचं एक, त्याचं नाव स्पेडल 90 नावाचं एक स्टिकर स्प्रेड आहे, ते सुद्धा आम्ही दिलेलं आहे. आणि वेळोवेळी सरांचं मला मार्गदर्शन असते, ते नेहमी प्लॉट पाहतात. आणि या प्लॉटची लागवड जर विचार केला तर त्या मानानं पाऊस उशिरा पडला. 28 जूनला याची लागवड झालेली आहे. सुरुवातीला वाढ कमी होती, त्यांनी सरांकडे ते ग्रो पॉवरचं खत होतं ते अवेलेबल नव्हतं. मग नंतर त्यांनी सांगितलं बाई लागवड टाकून द्या. ते टाकल्यानंतर खरोखर त्याचा परिणाम मला थोडंसं माझा पाऊस कमी होता. मग पावसाची वाट पाहत बसलो आणि खत टाकल्यानंतर काही दिवसांनी पाऊस पडला आणि त्याची खरोखर इतकी चांगली वाढ झाली की मला आश्चर्य वाटायला लागलं की एवढंसं 12 किलोच्या खतानं एवढं परिणाम होईल असं मला त्याही वेळेला वाटलं नव्हतं. झाडांची जी सेटिंग झाली परत, जी आपले जे बोंड्या झालं, फुलं झालं आणि याचे जे फुटवे आहेत ते फुटवे खूप छान फुटलेले आहेत. पहा, फुटवे छान आहेत, पाचेचे गळे पण नाही. आणि शिवाय आता माईक्स वगैरे आले होते. आता मग सरांना सांगितलं मी, तर त्यांनी मला ते एक अर्गोमाइट नावाचं औषध दिलं. परवालाच फवारलं मी. आज सकाळी शेतात येऊन पाहिलं तर म्हणजे बराचसा फरक जाणवला. अजून पूर्णपणे ते काही गेले नाहीत, पण जातील असं वाटतं, कारण निम्म्यापेक्षा जास्त कमी झालेले आहेत, फार कमी राहिलेले आहेत. सरांचा प्लॉटही खूप छान आहे, पूर्ण पाहून घ्या. चालेल सर, तुम्ही जे ग्रीन प्लॅनेट बद्दल तुम्हाला असं काय वाटतं की कास्तकारांनी शेतकऱ्यांनी ऑर्गॅनिक शेती करायला पाहिजे की नाही? नाही, ऑर्गॅनिक शेतीची गरजच आहे. तसं जर पाहिलं तर म्हणजे आता जे रोग वगैरे होतात, आता कापसाचा विषय सोडून द्या, कापसाचा विषय थोडासा बाजूला ठेवू आपण. पण बाकीच्या सगळ्या पिकांमध्ये ऑर्गॅनिक शेती खूप महत्वाची आहे. मला त्याचं महत्व कळालेलं आहे. मी 2 एकर शेती माझी ऑर्गॅनिक करतोय आणि सगळ्यांनी सुद्धा ऑर्गॅनिक शेती केली पाहिजे, तिकडे वळलं पाहिजे. म्हणजे रोग वगैरे मानवी शरीराला जे रोग होतात त्यापासून माणसांना आता रिलीफ मिळू शकतो, असं माझं तरी मत आहे. राहिला उत्पन्नाचा प्रश्न, उत्पन्न लोकांची एक असा समज आहे, माझं जे रिडिंग आहे की ऑर्गॅनिक शेतीचा खर्च जास्त लागतो, उत्पन्न यायला वेळ लागतो, 1-2 वर्ष त्याच्यात जातात, उत्पन्न येत नाही. म्हणून केमिकलचं कसं आहे, झटपट बिलकुल ॲलोपॅथिक औषधीसारखं सर्व प्रत्येक जण त्याच्याकडे लवकर वळायचा प्रयत्न करतो, पण त्याच्यापासून दुष्परिणाम खूप आहेत हे मात्र जाणवत नाही. पण ते हळूहळू त्याचं ते स्लो पॉइजनिंग होत राहते. तुम्ही यावर्षीच वापरलं सर, आणि त्याचे फुटवे बोंड्याची सेटिंग पण चांगली झालेली आहे. एकदम उत्पन्नाच्या बाबतीत सरांचं चांगल्या म्हणजे क्वालिटीचा प्लॉट बसलेला आहे. चालेल सर, सरांनी आपल्याला जी माहिती दिली त्याबद्दल आपण सरांचे आभारी आहोत. चालेल सर, धन्यवाद सर.